नमस्कार, वैसाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळाची बाहुली तयार करणार आहोत. तर त्यासाठी बाहुली घेतलेली आहे. तीळ 1 वाटी घेतलेले आहेत, गुळ 1 वाटी आणि तूप. सुरुवातीला आपण हे तीळ भाजून घेऊया. मीडियम गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत चांगले. ह्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत, एक मोठी आणि एक छोटी. ह्याला आपण तूप लावून घेऊया. ड्रेसच्या लेअरसाठी ह्या काचेच्या वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही स्टीलच्या वाट्या पण घेऊ शकता. बघा, तीळ चांगले तडतडले आहेत. आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये. लगेचच 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि ह्यात बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा. बारीक चिरलेल्यामुळे लगेचच हा गूळ वितळतो. असा एकसारखा हलवत राहायचा आहे. पाक यायला लागला की गुळाला असा फेस येतो. तर वाटीत थोडंसं पाणी घेऊन आपण चेक करूया पाक आलाय का ते. असं पाकाचं थेंब टाकायचं. चांगली कडक गोळी झालेली आहे, म्हणजे आपला आता पाक झालेला आहे हा तयार. ह्यातच आता आपण भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स झालं की लगेचच आपण हा गॅस बंद करून घेऊया. कट्ट्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मिश्रण टाकून हे गरम असतानाच उलटण्याने पसरून घ्यायचं आणि लगेचच लाटून घ्यायचं. हे गरम गरम असतानाच लाटायचं आहे आपल्याला. चाकूने ह्याच्या कडा आता आपण सोडवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण लगेचच लाटून घेऊ, जेवढी पातळ लाटता येईल तेवढे. लाटून झाले की आपण हे आता वाटीवर टाकून घेऊया पोळी. वाटीवर पोळी टाकले की आपल्याला हे आता ड्रेसच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. गरम गरम असतानाच हे आपल्याला करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर कडक येतात आणि नंतर मोडतात, म्हणून हे असं आपल्याला थोडंसं गरम असतानाच पाडून घ्यायचे आहेत. आता आपण दुसरी पोळी लाटूया. हे मिश्रण आपलं थंड झालं तर गॅसवर थोडंसं गरम केलं की लगेचच वितळतं. गरम केलं की थोडंसं आपण हे मिश्रण काढून घ्यायचे आणि ह्याची दुसरी पोळी लाटायची. वाटीवर टाकून आपण ह्याच्या पण प्लेट्स पाडून घेऊया. तुम्हाला जर ड्रेसचा मोठा घेर करायचा असेल तर ह्याच्यापेक्षा थोडेसे मोठे बाउल घ्यायचे, म्हणजे मोठा घेर होतो. आता ह्या वाट्या आपण साईडला ठेवून देऊया, थंड झाल्यानंतर निघतात. आता आपण बाहुलीसाठी पर्स करूया. गरम असतानाच मिश्रणाला असा आकार द्यायचा आणि त्याला लगेचच हँडल लावायचे. बघा किती सुंदर आपली पर्स तयार झाली. आता आपण टॉप करून घेऊया. बाहुलीचे दोन्ही हात वरती करून आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. थोडंसं जरी कमी पडलं तर मिश्रण घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे लगेच चिटकतं. थोडंसं हाताला चटके बसतात, पण हे सगळं गरम असतानाच करायचं आहे. आता आपण ड्रेसचे बंद करूया. दोन्ही साईडचे बंद बसवून घ्यायचे असेच. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत ते बोरनांसाठी पण अशी बाहुली बनवतात, किंवा नवीन नवरीसाठी पण ओवश्यात अशी बाहुली देतात. अशी बाहुली दिल्यावर जास्तच आकर्षक दिसते. किंवा हळदी कुंकाच्या डेकोरेशनसाठी पण तुम्ही अशी बाहुली बनवू शकता. एका हातात ब्रासलेट करूया. गळ्यात माळ. आता आपण बाहुलीसाठी एक कॅप करायला घेणार आहोत. तर असं लाटायचं आणि एक टोकाला गोला
आकार असणारी एखादी वस्तू किंवा मग प्लास्टिकच्या बॉटलचे टोपण असतं ना, त्याला पण आकार देऊ शकता. एकदा का गुळाचा पाक जमला की ही बाहुली करायला अतिशय सोपी आहे, अजिबात अवघड नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. तुम्ही पण अशा प्रकारे बाहुली करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा कॅप पण तयार झालेली आहे. आता आपण बाहुलीला फ्रॉक घालून घेऊया. बघा थंड झाले ते लगेचच अलगद निघतात. अगोदर मोठा घेर खाली ठेवायचा आणि नंतर छोटा. आता ह्याच्यात बाहुली ठेवण्यासाठी छिद्र पाडून घ्यायचं आहे. सुई गरम करायची आणि असं छिद्र पाडायचं. गूळ लगेचच वितळतो सुई गरम असल्यामुळे. आणि ह्याच्यावर बाहुली ठेवून घ्यायची. बाहुलीच्या हातात पर्स द्यायची आणि कॅप घालायची. बघा किती सुंदर बाहुली आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.